तुम्ही आम्हाला पत्र द्या, पत्र असा द्या का ही जमीन आम्ही शेतकरी अशा कार्याने घेतो, त्याला ती या कायद्याने तिथल्या 2013चा कायदा जो 14ला घेण्यात आला आहे त्याप्रमाणे देतो, आम्ही तुम्हाला सर्वे करायला देतो. पण तुम्ही काही करत नाही त्याच्यात दापोली ठेवताय, दापोली ते कुठं तेच आहे. देणार नाही तुम्हाला चालेल ना. तुमच्या शेतातून आम्ही काय पण केलं चालेल का? तुमचा विरोध असला तर मला काही अडचण नाही. तुमच्या शेतात आम्ही तुम्ही शेतकरी असाल, आम्ही पण आहे. मग तुमच्या शेतात आम्ही डायरेक्ट आलो, मला मोदी करायची द्याल का? आमची परमिशन असताना तुमचं जे आहे ते लिहून द्या, हे करून पाठवा. विरोध आहे कशासाठी विरोध आहे? जमीन मालक शेतकरी आम्ही. शेतीत द्यायला नाही विरोध तुमच्या कायद्याला, कुठल्या कायद्याने काय देणार शेतकऱ्याला, आम्हाला काय शेतकऱ्याचं काय पुनर्वसन करणार त्यासाठी तुम्ही ते लेखी द्या, आम्ही देऊ परमिशन, आम्ही येऊ मोदा तुमच्यावर. मग तुम्ही घेऊनच यायचा, तुम्ही यायचंच नाही. प्रायव्हेट शेतकरी वरिष्ठ म्हणजे आम्ही तुम्हाला या साहेबांनी सांगा तुम्हाला मारत नाही, तुम्हाला दगड फेकत नाही म्हणून डायरेक्ट येता. हो तुम्हाला दहशत नाही आमची ना शेतकऱ्यांची, शेतकरी दहशत नाही म्हणून तुम्ही येताय. चांगलं बोलतो, गोड बोलतो, कुठले तुम्ही आहे तुमची दुटी आहे, पण दुटी करताना काय त्रास होतो हे सांगा तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना. अधिकाऱ्यांनी तुमच्या सांगितलं आमच्या समोर की जर तुम्ही सर्वे करून दिले नाही तर आम्ही पोलीस प्रोटेक्शन घेऊन येऊ. घ्या ना, पोलीस सोडून घेऊन या ना. कसं पोलीस कशामध्ये येतील? येऊ दे ना पोलीस. आपण होतो ना पोलीस म्हणजे कोण? ते पण माणसं जाईल. नाही पण ते उगाच आपले आपण विरोध करतो का? लोक विरोध तरी करतात, आम्ही विरोध पण नाही करत. आमचा विरोध फक्त विरोध आहे तुमच्या त्या विरोध फक्त तुमच्या चुकीच्या धोरणाला. असं म्हणतोय की लार कायद्यामध्ये कलेक्टर साहेबांनी कुठलीही प्रोसिजर चालू करायच्या अगोदर आमच्या जमिनीची बाजाराची किंमत ठरवायला पाहिजे. बरोबर, आमच्या जमिनीची बाजाराची किंमत ठरवायला पाहिजे. लार कायद्याप्रमाणे 20% मालकी हक्काची जागा देणार, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला घेऊन पाहिजेत. आमच्या जागेवरती असलेले प्लांट वगैरे आहेत त्याचं काय नुकसान भरपाई देणार, ह्या सगळ्या गोष्टी अगोदर पाहिजेत आणि त्याच्यानंतर काय असेल ते स्टेप्स. माझी इथं मानगाला जमीन आहे, असं सेम तुम्ही आले, मी सर्वे करून दिला नाही, त्यांनी डायरेक्ट ड्रोन घेऊन सर्वे केला आणि शेतकरी काय करतो, मी लेखी उत्तर दिलं आहे, शेतकऱ्यांनी 20% भूखंड घेतला नाही असं खोटं माझ्या याच्यात आवड करत नाही, काय आवड माझ्याला आहे. आता त्यासाठी मला काय करायला लागतो, 8 वर्ष मी हायकोर्टात फेर मारतो. अहो खर्च किती होतो, माझे काय सदन शेतकरी आम्ही करतो, गरीब शेतकरी काय करतात. आपली मागणी काय आहे? 2,48,40,000 आपल्याला. हे तुम्ही स्वतः लिहिता अधिकारी, म्हणजे आम्हाला शेतकऱ्याला फसवला. त्यासाठी आपली मागणी काय आहे? 2,48,40,000 रुपये प्रति. हे काय करत माहिती का, जा हायकोर्टात. अरे हायकोर्टात किती पैसे लागतात? 20% भूखंड बरोबर, आणि 2-3 लाख रुपये आपल्याशी 5 रुपये प्रति गुंठ्याला विकणार. शिडको फायद्यातच आहे की सौदा काय चुकीचा आहे? कोण माहित नाही साहेब, तुम्ही सांगायचं. साहेब या ठिकाणी शेतकऱ्यांचा येथील त्यांच्या ज्या जमीन आहेत त्या ठिकाणी सर्वेला विरोध आहे. तुमचं नाव काय, तुम्ही सर्वे अधिकारी आहेत का? आम्ही सर्व अधिकारी उपकर्मापक अधिक सावंत. ओके, आज मला कुठून आलेले आहे तुम्ही? मी भूमी अभिलेख पनवेल कार्यालयातून आलेलो आहे. आता इथे शेतकऱ्यांचा तर म्हणजे विरोध आहे सर्वेला, मग तुम्ही ते सर्वे करणार आहात का? जर तुमचा विरोध असेल, नाही आमचा नाही, शेतकऱ्यांचा. शेतकऱ्यांचा विरोध असेल तर आम्ही कसं करणार? मग आज तुम्ही सर्वे करणार? आता पंचनामा करावा लागेल, कारण आपलं विरोध असल्यामुळे. शेतकऱ्याची जी प्राथमिक चर्चा झाली त्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की आम्हाला कुठल्या प्रकारचं संपादन कशा प्रकारे होणार आहे, कशा प्रकारचा मोबदला असेल आणि शेतकऱ्यांना काय फायदे असणार याचं कुठल्याही प्रकारची पूर्वकल्पना त्यांना देण्यात आली. त्याची माहिती संपादित मेट्रो सेंटर एक देऊ शकते किंवा शिडको. मग जर सर्वे करताना त्या अधिकारी सोबत तुमच्या का राहत नाही? तर आज तुम्हाला हे सर्वे करण्यासाठी सांगितलं कोणी होतं खरं म्हणजे? आम्हाला नोटीस मिळाली ना, म्हणजे कुणाकडनं? आमच्याच ऑफिस, कारण वरिष्ठाकडून तुमची चर्चा झाली शेतकऱ्यासंघ असे समजले, त्यानंतर त्यांनी नोटीस काढली. नाही विषय काय इथे का भूमी अभिलेख जमीन संपादन करणार आहे, संपादन करणारी अथॉरिटी वेगळी ना. हा मेट्रो सेंटर एक आहे ना. हा, मग आता मग त्यांनी सांगितल्यानंतर तुम्ही आलेले आहेत का? तुमच्या सोबत सिडकोचे अधिकारी दिसत नाही ते? आहेत ते कुठं आता बाहेर गेले.
आता आपण पण भूमी अभिलेख डिपार्टमेंटला त्यांच्या सर तुमचं नाव सांगा, तुमचं नाव सांगा. मी शहाजी पाटील बोलतोय. ओके. भूमी अभिलेख डिपार्टमेंटला कुठल्याही जमिनीचा सर्वे करायचा असेल तर त्या जमिनीचा मालक जो आहे त्या मालकाची लेखी अनुमती असल्याशिवाय त्यांनी सर्वेला येणंच नाही. म्हणजे रेव्हेन्यू ऍक्ट असं सांगतो की ज्या जमिनीची मोजणी करायची आहे त्या जमिनीचे मालक यांची लेखी संमती असल्याशिवाय त्यांनी यायला नाही पाहिजे. तर या केसमध्ये इथल्या कुठल्याही शेतकऱ्यांना लेखी संमती दिलेली नसताना सिडको पुन्हा पुन्हा जबरदस्तीनं सर्वे करायला येत आहे. हे न सुटलेलं कोड आहे. आतापर्यंत अशाच प्रकारे जबरदस्ती करून सिडकोनं जागा घेऊन लोकांची फसवणूक केलेली आहे. त्याच्यामुळं आता आम्ही फसवणूक करण्याचा कुठलाही चान्स सिडकोला देणार नाही. त्याच्यामुळं जर सिडकोला जागा घ्यायची असेल तर त्यांनी कशासाठी जागा घ्यायच्या आहेत त्याचे लेखी शेतकऱ्यांना कळवावं लागेल. आणि लार कायद्यामधल्या प्रोव्हिजनप्रमाणे त्यांना जर शहरीकरणासाठी जागा पाहिजे असेल तर त्या शहरीकरणामध्ये जागा कंपल्सरी घेताना त्याच्यामध्ये जमिनीचा मालक हा भागीदार असणं आणि त्याचा सामाजिक आणि आर्थिक उत्कर्ष होणं हा लार कायद्याचा जो मूळ गाभ आहे त्या पद्धतीनं सिडकोनं काय पॉलिसी ठरवलेलं आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं काय पॉलिसी ठरवलेलं आहे ते समजल्याशिवाय आणि आमच्या जागेच्या ॲक्विजिशन संदर्भातली कुठलीही प्रोसिजर पुढे जाण्याच्या अगोदर सेक्शन 26 प्रमाणे कलेक्टरनी आमच्या जागेची आजच्या दिवसाची बाजाराची किंमत ही इस्टॅब्लिश केल्याशिवाय आम्ही या जागेच्या ॲक्विजिशनमध्ये कुठल्याही प्रकारे भाग घेणार नाही. बरं, इथे जे सगळे शेतकरी आहेत साधारण म्हणजे कुठल्या गावचे शेतकरी आणि त्यांची किती जमीन म्हणजे त्यांना अक्वायर करायची सिडको? आता ही आजची जी मोजणी आहे ही कुंडेवालमधली मोजणी आहे. कुंडेवालमधल्या एक 22 ते 25 एकर जागेच्या संदर्भातली मोजणी आहे. कुंडेवालमधले टोटल त्यांना 67 एकर जागा घ्यायची आहे. याच्या बाजूला मानघरमधली एक 75 एकर त्यांना जागा घ्यायची आहे आणि अजून दापोलीमध्ये 60 एकर घ्यायची आणि करंजाडेमध्ये 20-25 एकर जागा घ्यायची. ही सगळी जी जागा आहे ही सगळी जागा त्यांना कंपल्सरी लँड ॲक्विजिशन करताना याच्यामध्ये जागेचा मालक हा या शहरीकरणामध्ये कसा भागीदार असेल हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटला पहिल्यांदा सांगावं लागेल. म्हणजे आत्तापर्यंत नवी मुंबई वसवताना 1894च्या कायद्यानं जमीन घेऊन किंवा 22.5% ज्या लोकांनी विलिंगली सिडकोला जमीन दान केली त्या प्रकारचं शहरीकरण आणि त्या प्रकारचं ॲक्विजिशन आता शक्य नाही. आता सिडकोकडील जमीन जर सिडको 5 कोटी रुपये गुंठ्याने विकू शकते, 7.5 कोटी रुपये गुंठ्याने विकू शकते तर शेतकऱ्यांच्या जमिनीला पण तशाच प्रकारचा योग्य तो भाव मिळणं हा आमचा हक्क आहे. आणि म्हणूनच आजूबाजूच्या जमिनीच्या विक्रीच्या व्यवहारांचा संदर्भ घेऊन आम्ही आमच्या जागेची किंमत 2,48,00,000 रुपये गुंठा ही मागणी केलेली आहे. आणि त्या मागणीसाठी आम्ही सर्व कायदेशीर पेपर दिलेले आहेत. हे आम्ही आज नाही 1 वर्षापूर्वी आम्ही कलेक्टरकडे मागणी केलेली आहे. सिडको आज जमीन घेण्याच्या गोष्टी करते. हे सिडकोनं जमीन घेण्याची प्रोसिजर चालू करायचं 1 वर्ष अगोदर आम्ही कलेक्टरना कळवलेलं आहे. आम्ही IGR ऑफिसला कळवलेलं आहे. आम्ही रेव्हेन्यू सेक्रेटरीनं कळवलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की आमच्या जागेची जी किंमत आहे ही आता आजूबाजूला जे सिडको विक्री करणाऱ्या जमिनीच्या व्यवहाराशी जर त्याची तुलना केली तर आमच्या जागेची किंमत ही 2,48,00,000 रुपये गुंठा असणं अपेक्षित आहे आणि ती जमिनीची ॲक्विजिशनची काम पुढे जाईल. भूसंबंधाचे अधिकारी आज आलेले आहेत तर ते मोजणी करण्यासाठी आलेले आहेत. त्यांना मोजणी करून देणार आहात का? नाही, याच्या अगोदर सुद्धा ते 1 महिन्यापूर्वी 4 तारखेला आले होते. त्या मोजणीला सुद्धा आम्ही विरोध केलेला आणि त्या मोजणीचा विरोध केल्यानंतर आम्ही कन्सर्न मेट्रो सेंटरचे जे उपजिल्हाधिकारी आहेत त्यांना आम्ही सगळे शेतकरी जाऊन भेटलो. त्यांना आम्ही आमचे हे सगळे डिमांड त्यांच्या समोर ठेवले. आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्याकडं तुम्हाला कशासाठी जमीन पाहिजे ह्याचं लेखी आम्हाला द्यायला पाहिजे. ज्यांना ही जागा घ्यायची आहे त्यांना शेतकऱ्यांची जमिनीच्या किमतीच्या विषयीची मागणी 20% विकसित भूखंड या सगळ्या गोष्टी तुम्ही कन्वे करायला पाहिजेत. आणि ज्यांना जमीन घ्यायची आहे त्या सिडकोची जर याला मान्यता असेल तर ती लेखी मान्यता घेऊनच तुम्ही आमच्याबरोबर लेखी कळवून ही प्रोसिजर पुढे न्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांनी मेट्रो सेंटरवाले व्हर्बली जाऊन सिडकोकडे भेटणार, सिडकोवाले व्हर्बली त्यांना मेट्रो सेंटरवाल्यांना काहीतरी सांगणार, अशा प्रकारे ही प्रोसिजर पुढे जाणार नाही. त्याच्या पुढे जाऊन म्हणजे आम्ही हे मेट्रो सेंटरला सांगितल्यानंतर त्याच्या पुढं 2 पावलं जाऊन आम्ही सिडकोचे JMD, CLSO आणि MD यांना भेटून आम्ही आमचे डिमांड त्यांच्यासमोर ठेवलेले आहेत.
आम्ही रेव्हेन्यू सेक्रेटरी मिलिंद म्हैसकर साहेब यांना पर्सनली भेटून सांगितलेलं आहे की तुम्हाला लार कायद्यातल्या प्रोव्हिजन प्रमाणेच हे लँड ॲक्विजिशन करावं लागेल. UD सेक्रेटरींना परवा दिवशी भेटून असीम गुप्ता साहेबांना सांगितलेलं आहे की तुम्हाला शहरीकरण करताना जमिनीचा मालक हा त्याच्यामध्ये भागीदार कसा असेल ही गोष्ट ठरवल्यानंतर त्या प्रकारचा निर्णय घेतल्यानंतरच तुम्हाला जबरदस्तीने जमीन घेता येईल. आता याच्यामध्ये आमची शासनाकडं एवढीच मागणी आहे की लार कायद्याची काटेकोरपणे पालन करू. त्याच्यामध्ये जमीन मालक म्हणून असलेल्या आमच्या प्रत्येक हक्काचं काटेकोरपणे पालन केल्याशिवाय आम्ही जमीन ॲक्विजिशनच्या प्रोसिजरमध्ये भाग घेणार. जमीन मोजणीसाठी दुसऱ्यांदा अधिकारी आलेले आहेत. वारंवार आपण विरोध करत आहात. मात्र पोलीस बळाचा वापर करून जर सर्वे झाला किंवा ड्रोनद्वारे सर्वे झाला तर आपली पुढची भूमिका कशी असेल? मी पोलीस ऑफिसरांनी म्हणजे पोलीस कमिशनर नवी मुंबईचे आहेत त्यांना सुद्धा मी पत्र लिहिलेलं आहे. मी त्यांना सांगितलेलं आहे की सर्वे करण्यासाठी आमचा अपोज आहे आणि आमचा जो अपोज आहे तो कायदेशीर मार्ग आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचं कायदेशीर लेखी करस्पॉन्डन्स झालेलं नाही. त्याच्यामुळे आमचा तो अपोज आहे. आणि हे अशा प्रकारचा आमचा कायदेशीर अपोज असताना जर पोलीस कमिशनर साहेबांनी जर सर्वेसाठी जर पोलीस प्रोटेक्शन दिलं तर त्यांनी आमच्या राईट टू ओन प्रॉपर्टी ह्या फंडामेंटल राईटच्या अगेन्स्ट पोलीस प्रोटेक्शन देते असं होईल. त्याच्यामुळं आम्ही या देशातले नागरिक म्हणून आम्हाला मालमत्ता ओन करण्याचा मालकीमध्ये ठेवण्याचा मूलभूत हक्क आहे आणि त्या हक्काच्या अगेन्स्ट पोलीस प्रोटेक्शन सर्वेसाठी पोलीस प्रोटेक्शन देऊ शकत नाहीत आणि त्यांनी जर तसं दिलं तर ते बेकायदेशीर होईल. हे मी पोलीस कमिशनरना कळवलेलं आहे. त्याच पत्राची प्रत मी रेव्हेन्यू सेक्रेटरी आणि UD सेक्रेटरींना दिलेलं आहे. त्यामुळं पोलीस कमिशनरनी या पद्धतीनं निर्णय घेताना ह्या दोघा जणांचं कॉग्निजन्स घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं पोलीस प्रोटेक्शन ते देऊ शकणार नाहीत असं आम्हाला वाटतं. बाजूला शेवटी त्यांना पाहिजे त्या पद्धतीने तुमचा सर्वे केला जातो, त्याचे रिमार्क्स दिले जातात आणि त्याच्या विरोधात तुम्हाला कोर्टात जावं लागतं असं होतं. आता सुद्धा साहेब काय म्हणाले की पोलीस प्रोटेक्शन देणार नाही पोलीस, परंतु पहिल्या तर पोलीस प्रोटेक्शन देतील आणि नंतर तुमच्यावर गुन्हे दाखल करतील की तुम्ही या ठिकाणी सरकारी कामामध्ये अडथळा आणला आणि नंतर तुम्ही जाल कुठे कोर्टात की त्यांनी चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केले. या सगळ्यामध्ये शेतकरी भरडला जातो. तुमचं एक शेतकरी म्हणून या सगळ्या प्रक्रियेच्या बाबतीत काय म्हणते? तुमचं नाव सांगा अगोदर. माझं नाव के म्हात्रे, दापोलीचं आहे. हा गाव माझ्या मामाचा आहे. इथं जमीन आमच्या आईची आहे. दापोलीत जमीन आहे. मानगरमध्ये माझी 15-20 एकर जमीन आहे. साहेब, तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो, सरकार आमचं आहे. सरकारने कायदे चांगले केलेत तर त्याचे इम्प्लिमेंटेशन हे अधिकारी आहेत ना, नालायक अधिकारी आहेत, नालायक, ती इम्प्लिमेंटेशन चुकीची करतात आणि शेतकरी कसा खड्ड्यात जाईल याचा प्रयत्न करतात. मी तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना सांगतो, मुख्यमंत्री साहेब तुमचा खूप गाजावाजा आहे. आम्ही BJP वाले आहोत. सरकार आमचं आहे. केंद्र सरकार आमचं. मग शेतकऱ्यांवर अन्याय का? तुम्ही याच्यात लक्ष घाला. आणि ॲज पर आमचा विरोध नाही, तुम्हाला विकासाला विरोध नाही. आमचा विरोध आहे फक्त शेतकऱ्याला काय देणार त्याचं तुम्ही सांगा आम्हाला. आमची इच्छा एवढीच आहे का केंद्र सरकारने जो कायदा पारित केला आहे लाखचा, त्या लाखप्रमाणे जमिनी घ्या, त्याची व्हॅल्युएशन द्या. शेतकरी खुशाल तुम्हाला जमीन देतील, स्वतः मोजून देतील. पण तुम्ही हे चुकीचे पायंडे पाडता. तुमचे सरकारी अधिकारी, याच्यात मेन म्हणजे सरकारी अधिकारी चुकीच्या पायंडा पाडतो. मला वाटत नाही तुमच्यापर्यंत पोहोचला असेल किंवा काय, पण मी या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आवाहन करू इच्छितो, साहेब याच्यात लक्ष घाला आणि शेतकऱ्यांच्या पोटावर पाय येते ते थांबवा. आता इथं सिडकोचे समोर सर्वेअर आलेत, त्यांना आपण विचारूया. एवढंच मला म्हणायचं आहे. तुमचं म्हणणं की आम्ही आता त्यांना सर्वे करून देणार नाही. तुम्ही मागणी पण केली होती ना अनेक वेळेला, म्हणजे सगळं साहेब हो, मला स्वतःला फसवला, खूप फसवलं. पत्रव्यवहार सगळा केलेला आहे तुम्ही. हो. त्या पत्रव्यवहाराला उत्तर किंवा तुम्हाला शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपाने बोलवलेलं आहे का? म्हणजे पत्रव्यवहाराला उत्तर देणं यांचं कामच नाही. याला माहितीच नाही. माझी स्वतःची मेट्रो 10 पत्र आहेत. आयुष्यात कुठल्या पत्राचं उत्तर देत नाही. जा मारा, एकच गेलो आणि कोर्टात जा. कोर्टात किती वर्ष जा. आता मी स्वतः 8 वर्ष फेऱ्या मारतो, काही रिझल्ट नाही. माझ्या अवॉर्डमध्ये असं लिहिलं त्यांनी का शेतकऱ्यांनी 20% भूखंड घ्यायला असहमती दर्शवली. तुम्ही घेतलाच नाही असं त्यांचं म्हणणं. तुम्ही मला कधी दिलाच नाही. मागितला 50 वेळा मागितलं. 50 पत्र असते बाहेर, लेखी दिलेत, सगळं दिलं, तोंडी जाऊन भेटलोय.
त्यानंतर कोर्टात जा. आता आमच्या हातात नाही, हायकोर्टात जा. हायकोर्ट गेले 8 वर्ष फेऱ्या मारतो, अद्याप रिझल्ट लागत. मी हायकोर्टात मारतो, मी एक सदन शेतकरी आहे म्हणून. गरीब शेतकरी काय करेल आमचा? हायकोर्टात तुम्हाला हायकोर्टच्या वकिलांना 1 एप्रिलला 1 ते 2 लाख रुपये लागतात. इथं आमच्या लोकांना 2-3 हजार मौत आहे. सिडको काय करोडोची संस्था आहे. सिडको पैशावर पैशावर. सिडको म्हणजे कोण हो? हे अधिकारीच जास्त त्याच्यात एकदम माजलेत, बोला तर माजलेत, त्यातला प्रकार आहे. सरकार देतो ना, सरकारने कायदा काढला त्याप्रमाणे घ्या ना बाबा हो, आमची गुन्हा आहे. पण ते कायदे फाट्यावर मारायचे आणि यांना फुकटमध्ये 20% म्हणजे काय 100% फुकट जमीन मिळतो त्यांना. आणि ज्यावेळेला ज्या लोकांनी दिली आता माझ्या तोंडात वाईट ही लेखा झाले, त्या मिटिंगला मी होतो. मी स्वतः विरोध केला पृथ्वीराज चव्हाणांना. 60% काय मिळणार आम्हाला? पण आमचे काही अति त्या कालचे पुढारी नाही द्यायलाच पाहिजे. मला एकट्याला बाजूला पाठायचं. घोषणा आता दिबा पाटलांनी. सचिन हरेश्वर वैदी सिडकोमध्ये भूमापक या पदावर आहे. या सर्व जमिनीचा मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही प्रस्ताव पाठवलेला होता सिडकोच्या वतीने संपादन करण्याचा. त्याच्यावर नाही मोजणी चालू आहे. त्याला मोजणीला तर विरोध आणि मोजणी करणार नाही असं सांगितलेलं इथल्या अधिकाऱ्यांनी. हा, मग आता हे कसं त्यांच्यातर्फे जे आहे मेट्रो सेंटरकडनं ही मोजणीचं हे लावलेलं आहे, त्यांच्याकडनं जे होईल त्याप्रमाणे पुढील कारवाई त्यांच्याकडनंच होणार आहे. शेतकऱ्यांच्या मालकी हक्काच्या जमिनी सिडको संपादन म्हणजे काही कामासाठी करताना शेतकऱ्यांना कशा प्रकारचा मोबदला असेल, कशा प्रकारचं त्यांचं पुनर्वसन असेल या प्रकारची त्यांना कल्पनाच नाहीये. आणि मग भूसंपादन करताना सर्वे करताना जर शेतकऱ्याला कल्पना नाही तर ते देणं गरजेचं आहे असं त्यांचं मत आहे, म्हणून सर्वे होत नाहीये आणि त्यांचा या ठिकाणी विरोध आहे. काय सांगायला खरं म्हणजे त्यांचा म्हणण्याचा उद्देश असा की सर्व पत्रव्यवहार इथल्या शेतकऱ्यांनी केलेला आहे तुमच्याशी, परंतु त्या पत्राला एकाला तुम्ही उत्तर दिलं नाही, तुम्ही लेखी काय त्यांना कळवत नाही आणि म्हणून तुम्हाला विरोध आहे. नाहीतर ते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 2013च्या कायद्याप्रमाणे जर तुम्ही संपादित केली जमीन 100% फॉलो करून तर त्यांची मान्यता आहे. असंही देखील सांगतो. सदरची जे संपादन प्रक्रिया ही मेट्रो सेंटरकडनं चालू आहे. जो पत्रव्यवहार केला असेल तो मेट्रो सेंटरकडनं केला आहे त्यांनी. आणि या मेट्रो सेंटरचा मी प्रतिनिधी नाही, सिडकोमधनं आलोय. आम्ही संपादन करतो म्हणून एक संपादन याच्यासाठी आम्हाला बोलवण्यात आलेलं आहे. संपादन करणारी मेट्रो सेंटर आहे, त्यांच्याकडनं ते झालं पाहिजे की काय पॅकेज देणार, कसं देणार हे त्यांच्याकडनं पाहिजे. साहेब 9:30 ते 10ची वेळ देण्यात आली होती, 12:30 वाजता तुम्ही येत नाही, सर. शेतकऱ्यांच्या वेळेची काहीच किंमत नाही. 9:30 तिथे पण ते लोक 10:30 वाजता तिथे मोजणीचं होतं आणि थोडं काम असल्यामुळे त्यांना उशीर झाला, दुसरं काही नाही. अमर रे विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव लागलंच पाहिजे. विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव लागलंच पाहिजे.